टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध मागण्यासाठी परिचारकांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी संप चालू आहे आणि हा संप जोपर्यंत मागण्या पूर्ण होत तोपर्यंत हा संप चालूच राहणार असल्याचं ठाम मत या परिचारकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, कारण हा संप छत्रपती संभाजीनगरात नाही राज्यभर चालू आहे। दादा, तुम्ही आंदोलन करताय, गेले 5 दिवस झाले आंदोलन सुरू आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे पदाधिकारी आहोत, सभासद आहोत। आमची न्यायिक पद्धतीने आम्ही आमचे आंदोलन सुरू ठेवलेले आहे। आम्ही याच्या आधी शासनाला बराच वेळ दिला होता। 15-16 तारखेला आम्ही धरणे आंदोलन केले होते आझाद मैदानावर आमच्या मागण्यांसाठी। आमच्या बेसिक मागण्या आहेत, कंत्राटीकरण रद्द करावे, कारण नर्सिंगमध्ये कंत्राटीकरण झाल्यास रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होतो। त्याच्यानंतर आम्हाला केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळाले पाहिजे, कारण केंद्राचे स्टाफ जे काम करते ते स्टाफ आम्ही करत आहोत। इतक्या वर्षापासून आम्ही केंद्रापेक्षा कमी पगार घेत आहोत। जर केंद्रवाल्यांना तुम्ही त्याच कामाचा तो जो मोबदला देता तोच मोबदला आम्ही मागतोय, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही मागत नाही आहे। विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बऱ्याच वर्षापासून सेम ठेवलेलं आहे, तेही वाढवण्यात यावं। त्याच्यानंतर आम्हाला धुलाई भत्ता मिळत नाही आहे म्हणण्यापेक्षा जो केंद्राचा धुलाई भत्ता आहे त्याच्यामध्ये आमच्या धुलाई भत्त्यामध्ये बराच तफावत झालेली आहे, ती तफावत त्यांनी भरून काढावी। ह्या आणि अनेक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन केलेले आहे। आम्ही सरकारचा पाठपुरावाही केला। 15-16 तारखेला आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले। 17 तारखेला आम्ही 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं। 18 पासून बेमुदत संपाचा आम्ही इशाराही दिलेला होता सरकारला, तरीही त्यांनी कुठल्याच प्रकारची सकारात्मक चर्चा झाली नाही। केंद्राप्रमाणे सर्व भत्ते भेटले पाहिजे अशी तुमची मागणी आहे। 5 दिवस झाले आंदोलन सुरू आहे, कुणासोबत चर्चा झाली आहे का, कुणी आले का चर्चेला? हसन मुश्रीफ सरांसंगती वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे। त्यांनी सकारात्मक तसा प्रतिसाद दिलेला आहे। वेतन त्रुटी सोडून त्यांनी इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सकारात्मकता दाखवलेली आहे। त्याबद्दल कदाचित उद्या बैठक मिळू शकते आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊ शकतो। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे? हो, बेमुदत संप आहे। आम्ही वेळोवेळी त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला त्याचे निवेदन दिलेले आहेत, त्यामुळे आमचा बेमुदत संप चालूच राहणार आहे। नक्कीच हे परिचारकांचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे हे आंदोलन आणि हा संप सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।